या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण महाराष्ट्रातील मान्यवर असे सन्माननीय अनंत मनोहर सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत। त्यांनी जे योगकर्ता सचिन हे जे सचिनवरती लिहिलेलं पुस्तक या ठिकाणी आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लेखक आहेत आणि त्याचबरोबर बोरिस बेकर जर्मन जगरनॉट हे बोरिस बेकर हा लॉन टेनिस क्षेत्रातील खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याच्याविषयी माहिती या ठिकाणी या पुस्तकामध्ये आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे क्रीडा दैवत म्हणता येईल असं सचिनचं जे सर्वात पहिलं आणि सगळ्यात मोठं असं समग्र चरित्र जे वैभव पुरंदरे यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं आणि त्याचं मराठी रूपांतर सन्माननीय अनंत मनोहर सर यांनी केलेलं आहे। सचिन हा भारताचं रत्न असलं तरी क्रीडा साहित्यामधलं जे रत्न म्हणून आपण ज्यांचं नाव घेऊ शकतो असे महाराष्ट्राचं रत्न म्हटलं तरीच असे सन्माननीय अनंत मनोहर सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत। अत्यंत बहुमूल्य अशी वेळ या ठिकाणी आपणाशी मिळते। बेळगाव स्थित सर असतात आणि तरीसुद्धा योगायोगाने पुणे या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, आम्हाला तुमच्याविषयी खूपच आत्मीयता आणि आदर आहे आणि तुम्हाला भेटण्यापासूनची खूपच दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झाली। सर, तुमच्या बालपण आणि इतर कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमच्या साहित्य क्षेत्रातल्या घोडदौडी संदर्भातही माहिती घ्यायची। तुम्ही आज सचिनचं हे पुस्तकाचं अनुवाद हा अमेरिकेमध्ये केला हे आताच तुम्ही सांगितलं, तर त्या अनुषंगाने सर प्रथम तुमचं जे बालपण आहे तुमच्या त्या संदर्भात काय सांगाल सर? माझ्या संदर्भात सांगायचं झालं तर मला स्पोर्ट्सची पहिल्यापासून आवड होती। म्हणजे कमीत कमी अभ्यास करून जे काही जास्त मार्क मिळतील ते मिळवत होतो मी, परंतु माझं मन सतत क्रीडांगणावरती घोटाळत असे। मी जरा बऱ्या दर्जाच्या घरामध्ये जन्माला आलो असतो आणि मला जर माझं व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं असतं तर मी स्पोर्ट्समध्ये गेलो असतो। निश्चितच सर, हे तुम्ही स्पोर्ट्स विषयी जी पॅशन म्हणून तुम्ही तो उल्लेख केला, तर तुमच्या ह्या साहित्याच्या दृष्टिकोनातला जो पॅशन आहे ते निश्चितच चांगल्या दर्जाचा आहे। सर, तुम्ही जे खानदेशमध्ये या ठिकाणी शिक्षण शिकून म्हणजे नोकरी करून शिक्षण घेतलं त्या संदर्भात काय सांगाल सर? कोणत्या ठिकाणी होतं? माझं शिक्षण तसं ट्रान्सलेट झालं, जशा वडिलांच्या बदल्या होत गेल्या त्याप्रमाणे आम्ही तिथं जात राहिलो। त्यामुळं मी SSC झालो रत्नागिरीला, BA मी बाहेरून केलं आणि नंतर नोकरी करून मी MA केलं, ते खानदेशमध्ये केलं। नंतर RPD कॉलेजमध्ये लगेचच मला मराठी विभागामध्ये मला नोकरी मिळाली आणि तिथून पुढं 1988 मध्ये रिटायर होईपर्यंत मी 26 वर्ष तिथं नोकरी केली। परंतु हे सगळं चालू असताना ठीक आहे, मी प्राध्यापक होतो, मराठीचा प्राध्यापक होतो, याचा अर्थ मी साहित्याचा विद्यार्थी होतो, मी वाचक होतो, खूप पुस्तकं मी या दृष्टीने वाचत असे, त्यातल्या काहींचे मी अनुवादही केले, स्वतंत्र लेखन खूप केलं, कादंबरी लिहिली, हे सगळं ठीक आहे। परंतु मला असं सारखं वाटे की स्पोर्ट्स या जगामध्ये इतकं काही विशेष घडत असतं, इतके चविष्ट प्रसंग असतात, तीव्र अशा स्पर्धा असतात, रायव्हलरी असते, देशादेशांच्या मध्ये रायव्हलरी असते आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्याला माहिती आहे की त्या पोडियममध्ये सर्वात खाली ज्याला ब्रॉन्झ मेडल मिळतं तो उभा असतो, सिल्व्हर मेडल मिळवणारा मध्यभागी असतो आणि ज्याला सुवर्ण पदक मिळतं तो टॉपला असतो। त्या सेबॅस्टियन को याला त्याच्या वडिलांनी असं सांगितलं होतं की डुक सेब, फर्स्ट इज फर्स्ट, सेकंड इज नो वेअर। त्यामुळे तू जर ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार असलास तर तुला 8-10 वर्ष सराव करावा लागेल। विचार कर, 1980ला मॉस्कोमध्ये ऑलिम्पिक आहे, त्याच्यामध्ये तुला जर रनिंग मध्ये गोल्ड मेडल हवं असेल तर कम हेल ऑर हाय वॉटर, वादळ असो बर्फ पडत असो, पहाटे उठून तुला 8 वर्ष सतत पळावं लागेल। बापाचं हे स्वप्न
त्या मुलानं पूर्ण केलं. परंतु त्यासाठी त्याला किंमत केवढी द्यायला लागली. त्या माणसं अशी किंमत देतात. नंतर स्पोर्ट्समध्ये पुन्हा अशी वेडी गंमत आहे की आपल्या आवडीचा जो विषय असतो तर त्यातच आपल्याला खरा इंटरेस्ट असतो आणि त्यात काय चाललंय काय नाही हे आपण सगळं बघत असतो. पण एका खेळामध्ये सम्राट असलेला असा खेळाडू त्याचा जेव्हा दुसऱ्या एखाद्या ब्रँच विभागाशी शाखेशी संबंध येतो त्यावेळेला त्यांची परिस्थिती काय होते याच्याबद्दलचा एक सविस्तर किस्सा मला आठवतो की लॉर्ड्सवर टेस्ट होती आणि त्यांच्या परंपरेप्रमाणे टॉस करायला जाण्यापूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू नंतर इंग्लंडचं क्रिकेट बोर्ड त्याचे पदाधिकारी आणि काही क्रीडा पत्रकार वगैरे या सगळ्यांचं संयुक्त चहापान होत असतं. आणि जर त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय कीर्तीचा असा एखादा खेळाडू नेमका त्याच वेळेला आलेला असेल तर त्याला ते गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलावतात. मग ही मॅच होती वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅच पहिलीच मॅच होती. आणि आता चहापानाचा कार्यक्रम तर तिथं पद्धत अशी आहे परदेशामध्ये की कुठल्या ऑर्डरनं बसायचं त्या खुर्चीच्या पाठीमागे तुमच्या नावाची चिठी असते तेव्हा ती चिठी शोधत शोधत त्या खुर्चीत जाऊन आपण बसायचं. त्या वेस्ट इंडिजचा त्या काळातला सर्वश्रेष्ठ पेस बॉलर वेस्ली हॉल हा आपलं नाव शोधत तिथे आला. एका खुर्चीवरती त्याला आपल्या नावाची चिठी दिसली तिथे तो बसला. त्याच्यानंतर एक 10 मिनिटांनी गेस्ट ऑफ ऑनर त्या दिवशी सॉनी लिस्टन हा हेवीवेट चॅम्पियन आलेला होता आणि त्याला ह्याने बोलावलं होतं. तर तो तिथं त्या हॉलच्याच शेजारी त्याची चिठी होती तर तो त्या खुर्चीवरती बसला. पत्रकार हे मोठे खड्याळ असे खट्याळ फुडकर असे असतात. तेव्हा एका पत्रकारानं हळूच येऊन वेस्ली हॉलला असं विचारलं की वेस्ट इंडिजचा तू नंबर 1चा फास्ट बॉलर आहेस पण तुझ्या शेजारी जो मनुष्य बसलाय त्याच्याशी रिंग मध्ये उतरून एखाद दुसरा बाऊट खेळणं ही कल्पना तुला कशी वाटते. वेस्ट दचकला. त्यानं आपल्या शेजारी कोण आहे ते नीट बघून घेतलं. सॉनी लिस्टन त्याची अशी गच्च अशी मान आणि त्याचे ते मसल्स रिपलिंग मसल्स हे सगळं त्यानं बघितलं प्रकरण. आणि आपण याच्याशी हेवीवेट बॉक्सिंग खेळण्यासाठी रिंगमध्ये उतरलो तर आपलं काय होईल या भीतीनं हॉल पांढरा फटफटीत पडला आणि तिथून तो उठला. पहिला त्यानं जागा बदलली की ह्याच्या शेजारी नको. मग पुढं चहापान झालं टॉस झाला. वेस्ट इंडिजला फिल्डिंग त्याने घेतलं आणि त्यांची टीम खाली उतरली. इंग्लिश ओपनिंग बॅट्समन खाली खेळायला उतरले आणि मग वेस्ली हॉलनं त्याचा 40 पावलांचा रनअप होता. तिथून त्यानं तो धाव त्याची सुरू केली. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी आणि त्याच्यात जीझस क्राइस्ट. तर तो असा त्याच्या गळ्यातली साखळी अशी वर खाली हलत होती. रिपलिंग असे त्याचे स्नायू आणि अतिशय लयबद्ध असा स्टार्ट. त्यानं बॉल टाकला. पहिलाच बॉल कारंजासारखा उधळला आणि बॅट्समनला कसा बसा तो चुकवता आला. मग मगाचा पत्रकार लिस्टन जवळ गेला आणि म्हणाला हाऊ डू यू थिंक अबाउट द आयडिया ऑफ गोईंग देअर इन द मिडल अँड फेसिंग वेस्ली हॉल फॉर एन ओव्हर ऑर 2. हा प्रश्न विचारल्याबरोबर तो इतका घाबरला. हेवीवेट चॅम्पियन म्हणजे हेवीवेटच्या जगामध्ये तो राजा असेल परंतु इथे त्याला वेस्ली हॉलची एक ओव्हर खेळता आली नसती आणि या वेस्ली हॉलला रिंगमध्ये उतरलं असतं तर पहिल्या ठोशाला हा गारद झाला असता. तेव्हा असे खेळ असतात. त्यांचे महाराज असतात त्यांचे शिष्य असतात त्यांचे भक्त असतात. ही माणसं कुठेही गेली तरी त्यांच्या बुद्धीला एक घोळका जमतो कारण त्यांच्या पाठीमागे त्यांची कारकीर्द असते. आता परवा हुसेन बोल्टचं पुस्तक मी पाहिलं. त्यानं मुळी ब्लर वरतीच असं लिहिलंय आय एम लिजेंड आणि तो असं म्हणतो की तुम्ही माझं नाव आफ्रिकेतल्या एखाद्या वाळवंटापासून कुठल्याही देशात जगात कुठल्याही कोपऱ्यात घ्या
माझं नाव ऐकलेलं नाही अशी माणसं तुम्हाला मिळणारच नाही. आणि ते बरोबर आहे. 9.59 सेकंड्स मध्ये 100 मीटर्स हे अंतर कापून गोल्ड मेडल त्यानं मिळवलं. त्या आज हुसेन बोल्ट हा 100 मीटर्स मध्ये हा राजा आहे. तर अशी ही चविष्ट एकंदर किस्से असतात, कहाण्या असतात, कथा असतात, कशा तपश्चर्या केलेल्या असतात, त्यांच्या आठवणी असतात. त्याही असं चविष्ट जे जग आहे त्याच्यामध्ये मनापासून रमावं असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर मला म्हणजे असं रात्रंदिवस सुद्धा तुमच्या समोर बसूशी वाटतंय, पण तरी सुद्धा वेळेचं भान ठेवून या ठिकाणी तुम्हाला परत पुन्हा भेटण्याची, या ठिकाणी तुमचे आशीर्वाद घेण्याची प्रक्रिया घडून यावी असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करून या ठिकाणी तुम्ही वेळात वेळ काढून NSCC स्पोर्ट्स यूट्यूबला जी मुलाखत दिली त्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. चला, तुमची ट्रिप झाली.